5 ऑगस्टला महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी वसतिगृहात असताना आपलं आचरण ठेवलं पाहिजे किंवा वयाच्या अटी आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या होत्या. एक चांगला असा GR हा 5 ऑगस्टला आदिवासी विकास विभागाने काढलेला होता. पण विद्यार्थी संघटनेने त्या GRला विरोध केला आणि मोठ्या प्रमाणात विरोध विद्यार्थी संघटनेकडून झाला. त्या GRवर माननीय सचिव महोदयांनी विद्यार्थी संघटनेशी चर्चा पण केली, प्रकल्प अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली आणि एक माननीय अपर आयुक्त नागपूर यांनी एक चर्चा माननीय सचिव महोदयाशी घडवून आणली. एक पॉझिटिव्ह चर्चा झाली होती, पण विद्यार्थ्यांची मागणी होती की त्याच्यात वयाची अट ही काढली पाहिजे. त्या GRमध्ये 26 वर्ष ही वयाची अट टाकलेली होती. 26 वर्षापर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकते असं टाकलं होतं. परंतु विद्यार्थी संघटनेचा त्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यानंतर दिनांक 14 तारखेला या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री यांनी चंद्रपूरमधून सगळ्या विद्यार्थी संघटनेशी चर्चा केली. माननीय सचिव महोदय होते, माननीय कमिशनर मॅडम होत्या, माननीय अपर आयुक्त मॅडम होत्या आणि एक पॉझिटिव्हली माननीय मंत्री महोदयांनी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स विद्यार्थ्याच्या बाजूने दाखवला आणि ज्या काही जाचक अटी थोड्याशा विद्यार्थ्यांना वाटत होत्या त्यामध्ये रद्द केल्या. त्यामध्ये 26 वर्षावरनं 30 वर्षापर्यंत वयोमर्यादी हे वसतिगृहाच्या प्रवेशासाठी ठेवलेली आहे. तरी पण आज चंद्रपूर येथे इथल्या वसतिगृहाचे विद्यार्थी हे आले आहे, उपोषण करत आहे, उपोषणाला बसलेले आहे. शांततेमय असं उपोषण सुरू आहे त्यांचं. विद्यार्थी आमच्या प्रकल्प कार्यालयाच्या पार्किंगच्या प्रांगणातच बसलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा GR म्हणजे सरसकट रद्द करा, म्हणजे वयाची अट सरसकट रद्द करा आणि शासन सध्या त्यावर विचारसुद्धा करत आहे. माननीय मंत्री महोदयांनी उद्याला काही संघटनांची बैठक पण मुंबईला आयोजित केलेली आहे. माननीय मंत्री महोदय हे माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा पण करणार आहे याच्या संदर्भात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी विनंती केली की माननीय मंत्री महोदयाच्या चर्चेनंतर आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जो काही निर्णय होते ते पाहून मग आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की आमचे वसतिगृह आहे ते राहण्यायोग्य नाही आहे किंवा पाहिजे त्या सुविधा अजूनही उपलब्ध झालेल्या नाही आहे. त्या सुविधा आम्हाला केव्हापर्यंत मिळतील? सध्या मुलांचे वसतिगृह हे यांचं बांधकाम सुरू आहे, प्रगतीपथावर आहे. सध्या ती भाड्याची इमारत आहे. भाड्याची इमारत असताना सुद्धा आम्ही प्रत्येक वर्षी ज्या काही अडचणी विद्यार्थ्यांना येतात त्या प्रत्येक वर्षी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. मागच्याच मुलांना जाळ्याची गरज होती, जाळ्या तातडीने लावून घेतल्या. काही टॉयलेट बदलून घेतले, बेसिन पाहिजे होत्या बेसिन बदलून घेतल्या, काही गिझर पाहिजे होते गिझर बदलून घेतले. आता पण विद्यार्थ्याची मागणी आली की गिझर पाहिजे, तर तात्काळ मी 2 दिवसामध्ये तिथे गिझर लावून देतो. त्यानंतर आता त्यांची मागणी आली की आम्हाला आता बसण्यासाठी प्रत्येक रूममध्ये चेअर पाहिजे, तर मी प्रकल्प कार्यालयाचे चेअर पाठवून देतो. पण विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करतो. सर कर्मचारी नाराज याच्यासाठी की थोडंसं जेव्हा व्हिजिट करतो आपण, व्हिजिट करत असताना सगळ्या बाबी आपण तपासल्या पाहिजे. त्या बाबी कुठेतरी तपासण्यात कमी पडल्या आहे असं मला जाणवलं, म्हणून थोडीशी नाराजी दर्शवली.